प्रेमाची गोष्ट या मालिकेत तुम्ही आज बघणार आहात की ही मुक्ता तिच्या घरात काम करणाऱ्या मुलीला जरा ओरडते, काय ग तूच मदत करतेस ना सागरची. ती ॲक्च्युली जेवण वगैरे तयार करत असते, पण ती म्हणते नाही हो ताई, मी खरंच काही करत नाहीये. तेवढ्यात बापू येतात आणि बापूला पण मुक्ता सांगते की नीताच मदत करते सागरला. तेव्हा ती नीता म्हणते, म्हणजे काम करणारी ती मुलगी, अहो ताई मी काहीच केलेलं नाहीये, मला तर दादूसला बघूनच भीती वाटते, मी असं कशाला करू. तेव्हा हे बापू म्हणतात, नाही अगं ही नाही करणार मदत, आपल्या घरात फितवणारे पुष्कळ माणसं आहेत, तुझ्या सासूनेच मदत केली असणारे सागरची. आणि हे सगळं बाजूला उभं राहून इंद्राताई ऐकत असतात आणि त्यानंतर जाम चिडतात. आता आपण पुढे बघतोय मिहिका आणि मिहीर भेटलेत. मिहिका म्हणत असते, हे बघ मी तुला यासाठी भेटले की ताई आणि भाऊजी सारखे भांडतात, आपण काहीतरी करायला हवं ना. तेव्हा हा मिहीर म्हणतो, हो चालेल ना, काही हरकत नाहीये. पण आता तेवढ्यात ना समोर पाणीपुरीची गाडी दिसते मिहीरला आणि आता मिहिकाला पण तोंडाला पाणी सुटलंय. त्यामुळे मिहीर म्हणतो, बरं आपण ना हा एवढा मोठा मुद्दा पाणीपुरी खात खात डिस्कस करूया का, कारण खूप महत्त्वाची चर्चा आहे ना ही. मिहीर ना मिहिकाचं मन डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत असतो. मिहिकाला पण ॲक्च्युली खायची असते पाणीपुरी, पण उगच होटो पे ना दिल में हा असं काहीतरी तिचं चाललंय. मिहीर तिला आग्रह करून हात धरून पाणीपुरी खायला नेतोच आणि पाणीपुरीवाल्याला म्हणतो, गोड नका बनवू पाणी, मालपुवा नाही येते, मॅडमला आमच्या तिखट पाणीपुरी आवडते बरं का. आता मिहिकाला खूप छान वाटते ॲक्च्युली, मिहीर तिची काळजी घेतोय, पण पुन्हा दुसऱ्या क्षणाला ती विचार करते, नाही नाही मिहिका तू याच्या जाळ्यात अशी फसू नकोस, हा तुला डायव्हर्ट करायचा प्रयत्न करतोय, ह्याच्या प्रेमात पुन्हा पडायचं नाहीये तुला, अजिबात नाही अजिबात नाही. आणि आता मिहीरने या पाणीपुरीची प्लेट पुढे केल्यावरती जरा विचार बदललाय तिचा. असो, पाणीपुरीसाठी बऱ्याच मुली अशाच ताव मारतात. तर आता पुन्हा एकदा इंद्राताईंचा, बापूचा आणि मुक्ताचा सीन दाखवलाय. आता मात्र इंद्राताई सॉलिड चिडतात आणि म्हणतात, काय चाललंय, काय गँग बनवली आहे आणि सगळी गँग मिळून माझ्या सागरला परेशान करताय. त्यानं काय तुमच्यासाठी जिनं सोडून द्यायचं काय, नाही त्याला खाय प्यायला पण घालत नाही तुम्ही, त्याच्याकडे पैसा आहे अडका आहे, तो त्याचे कपडे बाहेरून इस्त्री करून आणत असल, बाहेर जेवत असल, तुम्ही काय त्याचं श्वास बंद करणार आहात की काय. आता काय हो, चांगलीच भुरळ घातली हिने तुम्हाला, ही काय परी वाटायला लागली काय तुम्हाला, आणि आम्ही सगळे काय तुमचे दुश्मन आहोत काय. बापू चिडतात इंद्राताईंवर, म्हणतात काय बोलतेस इंद्रा, हे सगळं तू तो सुधरावा म्हणूनच करतोय ना आपण हे सगळं. इंद्राताई म्हणतात, मला सगळं कळतंय, हिनं तुमच्यावर ना जादू केली आहे, तुम्हाला हीच बरोबर वाटते आणि आम्ही सगळे चुकीचे वाटतोय, करा करा, किती प्लॅनिंग करायची आहे ना ती सगळी करा. अद्वा तद्वा बोलून त्या तिथून निघून गेल्यात. आता इकडे हा मिहीर आग्रह करत असतो, अगं खा ना पाणीपुरी. मग मिहिका म्हणते, पाणीपुरी खाऊ घालून मला ब्लॅकमेल करू नकोस. आता मिहीर म्हणतो, अगं कसलं काय, अगं तुझ्यासाठी पाणीपुरी मुद्दाम मागवली, मी तुला आवडते ना मिहिका. मिहिका म्हणते, काय चाललंय तुझं, मी महत्वाचं बोलतेय ना तुझ्यासाठी, चल सोडून दे बरं ती पाणीपुरी. आता ती मिहिका त्याला बाजूला आणते आणि म्हणते, तुला कळत कसं नाहीये. आता हे दोघं जण बोलणार तेवढ्यात मागून एक गाडीवाला येतो आणि हा मिहीर पटकन त्या मिहिकाला खेचतो, तशी ती त्याच्या मिठीत जाते. मग आता मिहिकाला तिचे पूर्वीचे दिवस आठवायला लागतात. पण आता गाडीवाला म्हणतो, काय हिरो, रस्त्यात उभं राहून काय बोलतायत दोघं जण, बाजूला जरा जा ना. आता या मिहिकाला रिअलाइज होतंय की मिहीर तिची किती काळजी घेतो. मिहीर म्हणतो, तुला बरं वाटतंय ना, म्हणजे तुला काही लागलं नाही ना. पण मिहिका लगेच दुसऱ्या क्षणाला म्हणते, तू काय चाललंय तुझं मिहीर, तू चान्स काय मारतोय. मिहीर म्हणतोय, डोक्यावर पडली आहेस का, काय चाललंय तुझं, डोळे काहीतरी वेगळं सांगताय, तोंडाने काहीतरी वेगळंच बोलतीये, अगं तुला आवडते ना पाणीपुरी, तुझी इच्छा दिसली मला म्हणूनच तुला खाऊ घालतोय मी. मिहिका म्हणते, बरं ठीक आहे, ताईला आणि भाऊजींना कसं एकत्र आणायचं ना ते माझं मी बघेल, तू बघ तुझं तू. आता ती निघून जाते तनतन करून, पण मिहीर हसतो ती गेल्यावर आणि म्हणतो, अगं मिहिका, आपण दोघं जण एकत्र आल्याशिवाय दादूस आणि वहिनी कसे एकत्र येणार हे कधी कळेल ग तुला. एनिवे, आता ही स्वाती ना लपून लपून कोणाशी तरी बोलत असते टेरेसवर आणि म्हणत असते, अरे त्या मुक्ताला डाऊट आलाय, ती जाम सॉलिड शहाणी आहे, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल. आता तिकडनं कुठला तरी इसम म्हणतोय, आपण काहीतरी प्लॅन करूयात. ही म्हणते, कसला प्लॅन, कोणाला डाऊट आला तर. मग आता तिकडनं त्या माणसाने तिला कन्व्हिन्स केलंय बहुतेक, मग ती म्हणते, बरं बरं आपण तसंच करूयात. पण अरे खूप दिवस झालेत, आता आपण असं लपून नाही ठेवू शकत, आय गेस हिचं काहीतरी लफडं असावं बाहेर, नाहीतर मग ती तिच्या नवऱ्याशीच बोलते, असं काहीतरी असू शकतं. एनिवे, आता पुढे त्यांनी दाखवलंय इंद्राताई झापायला जातात मुक्ताला, पण त्याआधी त्या मिहीरशी फोनवर बोलतात आणि सांगतात की तुझी नवीन वहिनी मोठं कटकारस्थानं करतीये, पण तू एक काम कर, मी तुला डब्बा देते आणि तू गपचूप ये, हे तुझ्यातलं आणि माझ्यातलं सिक्रेट आहे असं समज आणि माझ्या सागरला जेव घाल. आता हा मिहीर त्यांच्याशी बोलता बोलता म्हणजे ऑफिसमध्ये येतो, पण टेबलावर बघतो तर काय मोठा डबा आलेला असतो, त्यामध्ये पत्ताकोबीची भाजी आणि मऊ लुसलुशीत पोळ्या असतात. त्या हे सगळं म्हणजे त्याने हे सगळं इंद्राताईला सांगितलंय.
आणि हे सगळं ऐकून इंद्राताई अक्षरशः आश्चर्यचकित झाल्यात. काय, कोणी पाठवला माझ्या सागरला डब्बा? आता हा मीर म्हणतो, अगं मावशी, हे सगळं सिस्टमॅटिक दिसतंय, अगदी व्यवस्थित. आता इंद्राताईंनाही प्रश्न पडला की हा सागर कुठून डबे मागवतोय. मिहीर म्हणतो, अगं हॉटेलमधलं नाही मागवलेलं मावशी, घरगुती जेवण आहे. अगं मला कळते ग चव घरगुती जेवणाची. मग आता यांना प्रश्न पडलाय, कोण देत असेल याला घरगुती डबे? इंद्राताई फोन ठेवून देतात, पण मीर तिकडनं विचारत असतो, डब्याचं कसं करू मावशी? पण आता इंद्राताई विचार करतायत जरा आणि म्हणतायत, अरे बेटा, ही मुक्ताच काहीतरी भानगड करत असेल, म्हणजे आमच्या समोर काहीतरी वेगळं वागते आणि पलीकडे जाऊन सागरवर प्रेमही करते. हीच तिच्या आईच्या घरून डबे पाठवत असेल, बघतेच तिला जरा. आता मुक्ता तिथेच त्या सईच्या नोटबुकला कव्हर लावत असते. इंद्राताई जाऊन झापतात तिला. काय गे सुनबाई, काय करतीयस? मुक्ता म्हणते, अहो काही नाही मम्मी, मी सईच्या नोटबुकला कव्हर लावतीये. तेव्हा इंद्राताई म्हणतात, काही नाही, मला चांगलं कळलंय तुझं सगळं. तू चांगल्या गोष्टी पण फाडून ठेवतेस, नाही माझ्या नवऱ्यासमोर नाटकं करतेस आणि इकडे सागरला दाखवतेस की मैं तुलसी तेरे अंगण की. मुक्ताला काही कळे नाही, या काय बडबडताय. मग त्या म्हणतात, तुझ्या आईच्या घरून डबा पाठवतेस ना सागरला? मुक्ता म्हणते, अहो नाही हो, मी कशाला डबा पाठवू? अहो मुळात ते जे काही खातात ना, ते मला माहिती पण नाही कसं बनवतात. इंद्राताई म्हणतात, नाही बनवता नाही येत तुला, पण आम्हाला चांगलं बनवता येतं. खरं खरं सांग, तुझ्या आईकडून डबे पाठवतीयस ना तू? काय ग, तुला जेवायलाच घालायचं होतं त्याला, तर कशाला नाटकं केलीस, पोराला शिक्षा द्यायची? आम्ही त्याला मच्छी खाऊ नाही घालायची आणि तू त्याला वांग्याचं भरीत खाऊ घालणार काय? कळलं ग, कळलं, मला सगळं कळलं. मुक्ता म्हणते, अहो मम्मी, काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. पण त्या इंद्राताई काही तिचं ऐके ना. हे बघ, ही इंद्रा कोहली आहे, इंद्रा कोहली. मी नाही फसणार तुझ्या अशा या गोष्टीला. अगं एवढं प्रेम आहे तुझं सागरवर, तर त्याच्या वांग्याच्या भरीतात सुकट आणि सोडे टाकले असते तर काही बिघडलं असतं का? हे कुठल्या कुठे बोलताय. मुक्ता म्हणते, अहो मम्मी, मी सकाळपासून तुमच्याच समोर आहे ना, मी कुठे बाहेर गेले, मी नाही काही टाकलं त्याच्यात. ती कन्व्हिन्स करून देते इंद्राताईंना की मी काय काय करत होते दिवसभर. मग इंद्राताई म्हणतात, हो की खरंच, मग कोणी दिला असेल सागरला डबा? मग आता मुक्ता म्हणते, मला पण तोच प्रश्न पडलाय. मग तेवढ्या स्वाती येते समोरून बॅग घेऊन. मग मुक्ता तिला विचारते की तुम्ही सागरला डब्बे दिले का, इस्त्री करताय का त्याच्या कपड्याला? मग आता स्वाती म्हणते, नाही मी काही नाही केलंय. मुक्ता म्हणते, हे बघा स्वातीताई, मला शिक्षा द्यायचा हेतू नाहीये, पण त्यांना त्यांची चूक कळायला हवी ना. पण आता ही स्वाती इग्नोर करते तिचं बोलणं आणि म्हणते, मम्मी माझं पासपोर्ट दे हा, तुझ्या लॉकरमध्ये ना, आणि कोमलला पाठव, माझी बॅग भरायला मदत करायची. इंद्राताई म्हणतात, अगो कुठे चाललीस तू स्वाते? मग ती स्वाती म्हणते, मी दुबईला चालले, म्हणजे तिकीटही काढलंय माझ्या मिस्टरांनी, ईमेल केलंय मला. आता मुक्ता म्हणते, अहो काय झालं स्वातीताई, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे कोमल सांगत होती मला की तुमचे मिस्टर तिथे PG मध्ये राहतात दुबईला, मग तुम्ही तिथे जाऊन कुठे राहणार? नाही म्हणजे बाळाला आणि तुम्हाला त्रास होईल ना, कसं हे सगळं मॅनेज कराल तुम्ही? पण ती स्वाती इतकी उद्धटसारखी बोलते ना, तुला काय करायचंय का, मध्ये मध्ये तोंड मारतेस? माझ्या नवऱ्याने जिथे ठेवलं ना तिथे मी राहील, मुगाचंच मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस. आणि मम्मी, मला माझा नवरा बोलवतोय तर मला जावं लागेल ना. आता लगेच या इंद्राताई म्हणतात, अगं स्वाते, ते सगळं ठीक आहे, ती पोरगी तुला काळजीपोटीच विचारतीये ना, पण आता ह्या बॅगेत तुझे कपडे, बाळाचे कपडे असे कसे राहतील सगळे? तेवढ्याच सई येते आणि म्हणते, मला खूप भूक लागली आहे मुक्ताई, मला लवकर जेवायला दे. आणि आता मुक्ता तिला जवळ घेते आणि म्हणते, अरे वा, भूक लागली आहे का बाळाला? मग आता तिचे बूट सॉक्स काढत म्हणत असते, काय खायचंय माझ्या सई माऊला? मग सई म्हणते, माझ्या शाळेत एका मैत्रिणीने नूडल्स आणले होते, मी तिला मागितले पण तिने माझ्याशी शेअरच केले नाही. तू ना मला आता जेवायला पण नूडल्स दे, दुपारी पण दे आणि रात्री पण दे, डब्यात पण दे. तेव्हा मुक्ता म्हणते, बरं नूडल्स हवे का बाळाला? पण आता उद्या तू टिफिनला घेऊन जा, पण सगळ्यांसोबत शेअर कर हं, कारण शेअरिंग म्हणजेच केअरिंग असतं. इकडे माधवीताईंनी काही सामान मागवून घेतलंय, त्यात फिश करी मसाला, नॉनव्हेज मसाले बरेच आहेत. पुरू येतात आणि म्हणतात, काय हो गोखले बाई, हे काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे चष्मा लावून डोळे बारीक करून एखादी शिक्षिका पेपर तपासती असं वाटतंय मला. माधवीताई म्हणतात, पुरू जरा हा मसाला बघ रे. नाही म्हणजे इंडिग्रेंट्स हेच आहेत आणि फिश वगैरे नसेल ना रे याच्यात, म्हणजे आहे फिश मसालाच. आता पुरू म्हणतात, अगो ए माधवी, काय चाललंय तुझं? अहो गोखलेबाई, ते गोखल्यांच्या किचनमध्ये फिश फ्राय मसाला काय करतोय? माझे सगळे पूर्वज खाली येतील की. आता माधवीताई म्हणतात, अरे तुझे पूर्वज जिथे जायचे होते तिथे गेलेत, मुद्दा तो नाहीये, मुद्दा हा आहे की याच्यात फिश आहे का ते बघ.
पुरू म्हणतात, "अगं पण आपल्या किचनमध्ये हा मसाला करतोय काय?" माधवीताई म्हणतात, "अरे कोणी खास पाहुणे आले तर बरा राहतो हा मसाला." पुरू म्हणतात, "कोण खास पाहुणे येणार आहेत?" "अगं कोण येणार आहे माधवी?" तेव्हा माधवीताई म्हणतात, "अरे मी सुरणाचे काप करणार आहे आणि हा सोयाबीन मसाला आहे ना, तर सोयाबीन करते मी." आता पुरू म्हणतात, "सोयाबीन तर तुला आवडत नाही, सुरण मला पचत नाही, मग कोणासाठी करतेस तू?" माधवीताई चिडतात आणि म्हणतात, "किती प्रश्न विचारतोस तू, तुझं काम कर ना रे." मुक्ता किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिला आठवतं की अरे हिने सईने नूडल्स सांगितले डब्यात उद्या द्यायला, तर नूडल्स आणावे लागतील. म्हणून ती त्यांच्या नेहमीच्या दुकानदाराला फोन करते. म्हणजे ओळखीचाच दुकानदार आहे तो आणि ती त्यांना आधी विचारपूस करते, "कसे आहात, काय आहात?" आणि मग म्हणते, "मला नूडल्सचं पॅकेट द्याल का तुम्ही प्लीज घरपोच आणून?" तेव्हा ते म्हणतात, "अहो ताई, आत्ता तर येऊन गेलो मी 1 तासापूर्वी. तुमच्या मम्मीजवळ मी फिश फ्राय मसाला आणि चिकन मसाला देऊन आलोय." मुक्ता गोंधळून जाते आणि म्हणते, "काय? माझ्या मम्मीकडे?" तेव्हा ते म्हणतात, "अहो हो, 101 मध्ये." तेव्हा ती म्हणते, "अहो नाही, मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई, तुम्ही माझ्या सासूबाईंकडे दिलं असेल." मग ते म्हणतात, "ओ अच्छा, मला माहिती नाही हं." पण आता ती म्हणते, की "मग तुम्ही मला ते नूडल्स आणून द्या हं हं." मग ते दुकानदार म्हणतात, "हो हो, पण मी तुमच्या घरीच दिलं हो मुक्ताताई पार्सल." आता मुक्ता ठीक आहे असं म्हणते खरी आणि फोन ठेवून देते. मग आता ती विचार करते, "बापरे, आईने हे मसाले मागितले असतील का?" मग तिला असंही वाटतं, नाही नाही शक्य नाहीये, पण ती विचार करते घरी जाऊन बघावं लागेल एकदा काय चाललंय. मग इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय, पण पुढे आपण बघतोय मुक्ता तिच्या घरी जाते तेव्हा तिला दिसतं की सागरची चांगली सरबराई सुरू आहे. इंद्राताई पण तिच्या सोबत आहेत. आता या इंद्राताई बोलायला जातात सागरशी, "सागर, काय चाललंय तुझं हे सगळं? ह्या दोघी मायलेकी मिळून चांगल्या प्लॅन करताय." आणि त्या मुक्ताला ओरडतात, "तुझं सिक्रेट मला कळलं." आता सागर म्हणतो, "आई तिला बोलू नकोस, तुमच्यापेक्षा माझे सासू सासरे चांगले आहेत, त्यांनी कमीत कमी जावयाच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ दिली नाही." मुक्ताला आता रागच आलाय सागरचा, पण माधवीताई समजून सांगत असतात की हे सगळं गैरसमज आहे, असं काही नाही म्हणून. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा रिव्ह्यू. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी तुम्हाला डिटेल रिव्ह्यू ऐकवते. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.